नमस्कार. आज आपण एका अतिशय भव्य आणि दिव्य अशा धार्मिक सोहळ्याची माहिती घेणार आहोत. वाशेरे गावातील हा सोहळा म्हणजे निव्वळ एका गावाचा कार्यक्रम नाहीये बरं का, तर तो संपूर्ण परिसराच्या अढळ श्रद्धेचं, अपार कष्टांचं आणि अभूतपूर्व एकजुटीचं एक मूर्तिमंत प्रतीक बनला आहे. या दैवी प्रवासामागे नक्की कोणाकोणाचे प्रयत्न आहेत, कोणकोणत्या अडचणी आल्या आणि या भव्य कार्याची पायाभरणी कशी झाली, हे सगळं आज आपण या माहितीपूर्ण प्रवासात अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आजच्या या स्पष्टीकरणाची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहायची झाली तर सुरुवातीला आपण पाहूया मंगलमय सुरुवात, त्यानंतर आध्यात्मिक मान्यवर, आधारस्तंभ आणि नेतृत्व, अडचणींवर मात, सामूहिक सहकार्य आणि शेवटी एक नम्र निमंत्रण. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. मंगलमय सुरुवात आणि भक्तिमय वातावरणाची निर्मिती. आता कोणत्याही मोठ्या किंवा पवित्र कार्याची सुरुवात कशी होते, तर ती एका अत्यंत मंगलमय वातावरणातून होते, बरोबर. या सोहळ्याचा मूळ पायासुद्धा अगदी पारंपरिक पद्धतींवर उभा आहे. असं म्हटलं गेलंय की अखंड कीर्तन आणि भजन सेवेमुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले आहे. आणि हे अगदी खरं आहे. नुसत्या विटा आणि दगडांनी कधीच मंदिर उभं राहत नाही. त्यासाठी लोकांच्या मनामनात भक्तीचं बीज पेरावं लागतं. आणि इथल्या संत परंपरेतील भजनांचे जे सूर आहेत ना, ते केवळ कानांना तृप्त करत नाहीत, तर या संपूर्ण कार्याला एक अतिशय भक्कम असं आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त करून देतात. यानंतर आपण वळूया दुसऱ्या भागाकडे, आध्यात्मिक मान्यवर आणि संत कीर्तन परंपरेचा आशीर्वाद. बघा, थोर संत आणि महंतांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणताही धार्मिक सोहळा कधीच पूर्णत्वास जाऊ शकत नाही. या सोहळ्याला सुद्धा संत कीर्तन परंपरेतील अतिशय आदरणीय आणि वंदनीय गुरूंची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे. विशेषतः हबप गणेशनाथजी महाराज, जे भीमाशंकरचे आहेत, हबप बाळशीराम महाराज मेंढे, हबप सागर महाराज शिर्के आणि हबप श्रीपती महाराज कुडेकर यांसारख्या महान व्यक्तिमत्वांच्या कीर्तन आणि भजन सेवेचा अमूल्य लाभ या सोहळ्याला मिळत आहे. त्यांच्या या मंगलमय उपस्थितीमुळेच हा संपूर्ण कार्यक्रम खऱ्या अर्थाने एका सर्वोच्च दैवी उंचीवर जाऊन पोहोचला आहे, असं नक्कीच म्हणता येईल. आता पाहूया तिसरा भाग, आधारस्तंभ आणि नेतृत्व, विशेषतः तडदेवाडीचे दूरदृष्टी असणारं नेतृत्व. एखादं मोठं आणि भव्य स्वप्न पाहणं सोपं असतं, पण ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक अतिशय खंबीर नेतृत्व असावं लागतं. साक्षात भीमाशंकराची कृपादृष्टी लाभलेले श्री शंकररावजी तरडे हे खऱ्या अर्थाने या तरडेवाडीचे आधारस्तंभ आहेत. गेली अनेक वर्ष ते वाशरे गावचा अतिशय समर्थपणे नेतृत्व करत आहेत. विचार करा, एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे संपूर्ण गावाला एकत्र बांधून ठेवणं आणि अशा एका ऐतिहासिक मंदिराच्या निर्मितीला योग्य दिशा दाखवणं हे काही सोपं काम नाही. पण त्यांच्याच या मोलाच्या मार्गदर्शनामुळे आज हे सगळं शक्य झालं आहे. ते खऱ्या अर्थाने या संपूर्ण कार्यक्रमाचे मानबिंदू आहेत. वळूया चौथ्या भागाकडे, अडचणींवर मात, अथक परिश्रम आणि भक्कम पाठबळ. आता हे सगळं करताना अडचणी आल्या नसतील का? नक्कीच आल्या असतील. कारण केवळ आध्यात्मिक इच्छाशक्ती असून भागत नाही, तर त्याला राजकीय आणि प्रशासकीय पाठबळाची जोडही असावी लागते. वाशेरी गावचे लोकनियुक्त सरपंच श्री संभाजीराजे कुडेकर यांनी यासाठी अत्यंत अथक परिश्रम घेतले. ठेकेदारांकडून काम वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. आणि यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्याला अत्यंत मेहनती आणि प्रामाणिक असे विद्यमान आमदार श्री बाबाजी शेठ काळे यांचं भक्कम पाठबळ मिळालं. प्रशासकीय आणि राजकीय पातळीवरील या एकत्रित प्रयत्नांमुळेच अनेक कठीण अडचणींवर अतिशय यशस्वीपणे मात करून हे भव्य काम पूर्णत्वास आलं आहे. या प्रवासातील पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग, सामूहिक सहकार्य आणि एकजुटीची ताकद. नेतृत्वाने कितीही प्रयत्न केले तरी त्याला तळागाळातील लोकांची आणि स्थानिक संस्थांची जोड मिळाल्याशिवाय असे मोठे प्रकल्प यशस्वी होत नाहीत. या भव्य सोहळ्याच्या यशामागे दादा प्रतिष्ठान या संस्थेचं विशेष आणि अत्यंत मोलाचं सहकार्य लाभलंय. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार कुडेकर यांच्या नेतृत्वाखाली या प्रतिष्ठानने मोठी भूमिका बजावली आहे. कोणत्याही भव्य कार्यक्रमाच्या आयोजनात जी शिस्त आणि नियोजन लागतं ना, तिथे अशा प्रतिष्ठानचं काम अत्यंत कळीचं ठरतं. त्यामुळेच या संपूर्ण कामाला एक वेगळीच गती मिळाली. आणि हो, या मुख्य नावांव्यतिरिक्त असे अनेक हात आहेत ज्यांनी या कार्याला आकार दिला आहे. अनेक उदार देणगीदार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाशेरे गावचे समर्पित ग्रामस्थ.
पडद्यामागे राहून रात्रंदिवस मेहनत करणारे असंख्य अज्ञात पाठीराखे आहेत, ज्यांच्या सामूहिक पाठिंब्याशिवाय मंदिराचा हा कलश आणि हा सोहळा कधीच पूर्णत्वास जाऊ शकला नसता. जेव्हा एका व्यक्तीचं स्वप्न संपूर्ण समाजाचं ध्येय बनतं, तेव्हा निर्माण होणारी ही एकजुटीची ताकद खरोखरच अफाट असते, नाही का? आणि आता शेवटचा 6वा भाग, एक नम्र निमंत्रण आणि या दिव्य सोहळ्यात सामील होण्याचं आवाहन. इथे आपण सर्वांनी थोडा विचार करायला हवा. एका समुदायाची अढळ श्रद्धा आणि कठोर परिश्रम अशा एका भव्य आणि दैवी क्षणापर्यंत कसे पोहोचतात? जेव्हा निस्वार्थ हेतू आणि प्रामाणिक प्रयत्न एकत्र येतात ना, तेव्हा उभं राहणारं कार्य हे केवळ काळाच्या कसोटीवरच टिकत नाही, तर ते येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणास्थान बनतं. हे मंदिर आणि हा सोहळा त्याच अढळ श्रद्धेचं आणि कष्टांचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणूनच आयोजकांनी सर्व भाविकांना एक अतिशय आग्रहाचं आणि नम्र निमंत्रण दिलं आहे. या ऐतिहासिक, दिव्य आणि भव्य सोहळ्याला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि या आध्यात्मिक सोहळ्याचा पुण्यलाभ घ्यावा.